Hello friends, we'll start with the problem as development of square prism. Here is problem is given as a square prism side of base 40 mm, axis length 80 mm is kept on HP with its all sides of base equally inclined with VP. Circular hole of diameter 40 mm is drilled through the prism such that axis of hole is perpendicular to VP and parallel to HP and bisects the axis of square prism. Draw the development of lateral surfaces of prism. Here is given as vertical square prism and horizontal hole. Hole is drilled horizontally. This condition is given here. तर आपण बघूया पहिल्यांदा आपण व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम काढूया. व्हर्टिकल प्रिझम ऑफ बेस 40 mm आहे त्याचा आणि ॲक्सिस जे लेंथ जी काय ती 80 mm आणि त्याची काय कंडिशन सांगितलं त्याचे जे काय फेसेस साईड्स आहेत बेस साईड्स ज्या काय आहेत त्या इक्वली इन्क्लाइंड विथ व्हर्टिकल प्लेन. इक्वली इन्क्लाइंड विथ व्हर्टिकल प्लेन दाखवत असताना आपण काय करतो ते आपण बघूया. प्लेन काढत असताना पहिल्यांदा आपण या दोन रेफरन्स लाईन घेऊया. रेफरन्स लाईन घेतल्यानंतर एक पॉईंट फिक्स केला पॉईंट डी. त्याच्यानंतर आपल्याला कंडिशन दाखवायची आहे जे काय बेस साईड्स आहेत ते इक्वली इन्क्लाइंड विथ व्हीपी. हे दाखवत असताना काय करतो हा पॉईंट डी घेतल्यानंतर इकडून 45 डिग्री अँगल विथ रिस्पेक्ट टू दिस पॉईंट आणि या लाईनपासून 45 डिग्री अँगल विथ रिस्पेक्ट टू धिस पॉईंट हे दोन्ही अँगल मारून घेतल्यानंतर या पॉईंट डी मधून जिथे कुठे अँगल येतात त्याच्या आपण या प्रोजेक्शन लाईन घेतल्या. त्याच्यानंतर हे डिस्टन्स टाकलं आपण 40 mm. या बाजूला सुद्धा डिस्टन्स टाकलं आपण 40 mm आणि हे 40 mm डिस्टन्स टाकल्यानंतर इथून अँगल घेतला 90 डिग्री. इथून अँगल घेतला 90 डिग्री आणि जे काय पॉईंट्स आहेत ते आपण पुढे एक्सटेंड केले. आपला तो जो काय तयार होतो तो स्क्वेअर तयार होतो. हा झाला आपला टॉप व्ह्यू आणि जे काय स्क्वेअरचे कॉर्नर पॉईंट आहेत त्याला नाव दिलं ABCD असं काही पण आपण नेमिंग देऊ शकतो. त्यानंतर याचे जे काय प्रोजेक्शन्स आहेत ABCDचे ते सगळे प्रोजेक्शन आपण फ्रंट व्ह्यूमध्ये घेतले. हे सगळे प्रोजेक्शन फ्रंट व्ह्यू घेतल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे ॲक्सिस घ्यायला पाहिजे. ॲक्सिस घेताना आपण काय करतो त्याचे जे काही समोरचे कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर जोडतो. जिथे कुठं आपला पॉईंट बायसेक्ट होतात या दोन्ही लाईन बायसेक्ट केल्यानंतर जो काही पॉईंट मिळतो तो झाला आपला ॲक्सिस. अजून आपण फ्रंट व्ह्यूमध्ये घेतला. त्यानंतर जी ॲक्सिसची लेंथ सांगितलेली आहे ती 80 mm. ॲक्सिसची लेंथ जी काय दिलेली आहे ती 80 mm. काय केलं या बेसपासून वर साईडला अप्पर साईडला आपण 80 mm डिस्टन्स टाकलं. ही हॉरिझॉन्टल लाईन मारून घेतली. त्याच्यानंतर पुढं काय केलं हे जे काय आपले प्रोजेक्शन घेतलेले जे काही लाईन्स आहेत त्या आपण लाईन्स ड्रॉ केल्या. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट कंडिशन दिलं आहे सर्क्युलर होल ऑफ डायमीटर 40 mm इज ड्रिल्ड थ्रू द प्रिझम. हा जो काय व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम आहे त्याला जे काय ते सर्क्युलर होल आहे आणि त्या सर्क्युलर होलचा डायमीटर आहे तो 40 mm आणि त्यानंतर जे काय होलचा जो काय ॲक्सिस असणार आहे द ॲक्सिस ऑफ होल इज परपेंडिक्युलर टू व्हीपी अँड पॅरलल टू HP. म्हणजे जर आपण व्हर्टिकल प्लेन आहे आपलं त्याला असा परपेंडिक्युलर असणार आहे तो ॲक्सिस आणि तो पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन. जे हॉरिझॉन्टल प्लेन असणार आहे त्याला पॅरलल असणार आहे आणि तो काय करतो ॲक्सिस व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझमच्या ॲक्सिसला बायसेक्ट करतो. म्हणजे जे ॲक्सिसची लेंथ आहे ती 80 mm आहे. त्याचे हाफ डिस्टन्स घेतलं. इथून आपण 40 mm डिस्टन्सवर ॲक्सिस घेतला. हा ॲक्सिस असणार आहे तो होलचा ॲक्सिस असणार आहे. त्यानंतर हा सेंटर पॉईंट कन्सिडर करून आपण काय केलं 20 mm रेडियस असलेलं सर्कल काढलं. 20 mm रेडियसचं सर्कल काढल्यानंतर आपली जी काय नेक्स्ट प्रोसिजर असणार आहे ती हे जे काय सर्कल आहे त्या सर्कलचे जे काय पॉईंट्स असणार आहे ते पॉईंट्स आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे तो ॲज अ हिडन पार्ट म्हणून आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये कन्सिडर केला जातो. त्यासाठी आपण त्याचे जे काही पॉईंट्स असणार आहेत एक्स्ट्रीम एंड्स त्या सर्कलचे ते एंड्स आपण टॉप व्ह्यूमध्ये घेतोय. त्यासाठी टॉप व्ह्यूच्या ह्या प्रोजेक्शन लाईन घ्यायच्या. त्याच्यानंतर सेम ह्या बाजूला टॉप व्ह्यूमधली प्रोजेक्शन लाईन आणि जिथं कुठं टॉप व्ह्यूमध्ये असतात तो आपण हिडन पार्ट ड्रॉ करतोय. टॉप व्ह्यूमध्ये आपण हिडन पार्ट ड्रॉ करतोय. इथं आपलं आता कंप्लीट झालं. काय कंप्लीट झालं अ स्क्वेअर प्रिझम साइड ऑफ बेस 40 mm ॲक्सिस लेंथ 80 mm केप्ट ऑन HP with sides of base are equally inclined with VP. Circular hole of diameter 40 mm is drilled through the prism such that axis of hole is perpendicular to VP and parallel to HP and bisects the axis of square prism. याचे आपण आता फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दोन्ही पण काढून घेतले. हे आपण डॉटेड लाईन दाखवलेले आहे. त्याच्यानंतर हे जे काय सर्क्युलर होल आहे तो सर्कल आहे ते सर्कल आपल्याला समान 8 भागात आपण 8 पार्ट्स त्या सर्कलचे करायला पाहिजे. 8 पार्ट्स करत असताना बघा आपण डायरेक्टली सेट स्क्वेअरचा वापर करून ते 8 पार्ट्स करू शकतोय. हा या मेथडनं आपण सेट स्क्वेअर वापरून
एकदम कमी वेळेत या सर्कलचे 8 पार्ट्स करू शकतोय. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, या लाईनपासून 45 डिग्री पुढून इथून पुढे 45 डिग्री असे जरी आपण अँगल जरी टाकत गेलो तरी त्याचे सेम 8 पार्ट्स होतात, किंवा आपण दाखवलेल्या या मेथडने सुद्धा 8 पार्ट्स होतात. हे जे काही पार्ट्स आहेत त्या प्रत्येक पार्टला आपण नेम देऊया. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. प्रत्येक पार्ट्सला आपण नेमिंग दिलं. त्याच्यानंतर आपली जी काही नेक्स्ट स्टेप असणार आहे, हे जे काही सगळे पॉईंट्स आहेत ते आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये कॅरी करायला पाहिजे. आता 1 आणि 5 हे पॉईंट्स आपण टॉप व्ह्यूमध्ये आणलेले आहेत. त्याच्यानंतर 2 8 4 6 3 7 हे पॉईंट आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये आणणं गरजेचं आहे. त्यासाठी बघा आपण काय करतो, ॲक्सिस सोबत हा सेट स्क्वेअर ॲडजस्ट करतो. त्याच्यानंतर 4 आणि 6 हे दोन्ही पॉईंट्समधून एक सिंगल लाईन पास होते, ही आपण प्रोजेक्शन लाईन घेतो. त्यानंतर 2 आणि 8 या दोन्ही पॉईंट्समधून सिंगल प्रोजेक्शन लाईन पास होते, त्याची सुद्धा पॉईंट घेतो. आता हे प्रत्येक पॉईंटला आपण टॉपमध्ये नंबरिंग दिलं पाहिजे, नेम दिलं पाहिजे. हा जो काय 1 पॉईंट आहे तो 1 पॉईंट आपण इथं घेतला. जिथं कुठे टॉप व्ह्यूच्या प्रोफाईलला कट करतो त्याला नाव दिलं 1. त्यानंतर 2 8 जिथं कुठे टॉप व्ह्यूच्या प्रोफाईलला ते पॉईंट कट करतात त्याला नेम दिलं 2 8. त्यानंतर 3 7 या डी आणि बी सोबत ते कट करतात. त्यानंतर 4 आणि 6 4 6 4 6 जिथे कुठे टॉपच्या प्रोफाईलला कट करतात ते त्यांना नेम दिलं. त्यानंतर 5 आणि इथं असणार आहे तो 5. त्यानंतर सेम मेथडनं आपल्याला काय करायला पाहिजे, डेव्हलपमेंट काढत असताना ह्या ॲक्सिसला पॅरलल राईट साईडला आपण लाईन घेतोय, ॲक्सिसला पॅरलल. आता आपल्या इथं डेव्हलपमेंट काढायला सुरू होत आहे. ॲक्सिसला पॅरलल आपण लाईन घेतली. त्याच्यानंतर इकडचं जे काय आपलं डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स म्हणजे आपलं असणार आहे ते पेरीमीटर. आणि पेरीमीटरसाठी फॉर्म्युला आहे सम ऑफ ऑल साईड. जो काय टॉप व्ह्यू असतो त्या टॉप व्ह्यूचं पेरीमीटर आपल्याला घ्यायला पाहिजे. याची जी काय लेंथ आहे ती 40 आहे आणि 40 लेंथ असणार आहे आपल्याकडं 4 साईड्स आहेत. म्हणून आपण काय केलं 40 + 40 + 40 + 40 हे येतं 160. हे 160 mm हे काय झालं, या टॉप व्ह्यूचं पेरीमीटर झालं. आता या लाईनपासून 160 mm डिस्टन्स आपल्याला घ्यायला पाहिजे. ते जे काय असणार आहे आपलं पेरीमीटर असणार आहे. या पॉईंटपासून आपण डिस्टन्स घेतलं 160 mm. 160 mm डिस्टन्सवर आपल्याला परत व्हर्टिकल लाईन काढायची आहे. आपण ॲडजस्ट करून घेतो. डिस्टन्स असणार आहे ते 160 mm. एवढे डिस्टन्सवर आपण काय केलं इथं व्हर्टिकल लाईन काढून घेतली. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसिजर सुरू करतो. आता आपल्याला डेव्हलपमेंट काढण्यासाठी हा जो काय रेक्टँगल मिळतो ही तिची असणार आहे त्या स्क्वेअर प्रिझमची हाईट, आणि हे डिस्टन्स असणार आहे त्या प्रिझमचं स्क्वेअर जो काय असतो टॉप मधला त्याचं पेरीमीटर. ते आपण पेरीमीटर काढले. त्यानंतर आपण डेव्हलपमेंट काढायला सुरू करत असताना आपण ए पॉईंटपासून सुरू करतो. कोणत्याही पॉईंटपासून सुरू करू शकतो आपण, पण आपण इथं ए पॉईंटपासून सुरू करूया. याला आपण नाव दिलं या लाईनला ए. त्याच्यानंतर ए पासून 1चं डिस्टन्स कंपास विथ द हेल्प ऑफ कंपासनं आपल्याला डिस्टन्स घ्यायचे आहे. ए पासून 1चं डिस्टन्स घेतलं, एवर ठेवलं, मार्क केलं, त्याला नेम दिलं 1. त्यानंतर 1 पासून नेक्स्ट पॉईंट आपला 2 8. 1 पासून पुढं पॉईंट घेतला 2 8. त्या पॉईंटला नाव दिलं आपण 2 8. त्यानंतर 2 8 पासून पुढचा जो काही पॉईंट असणार आहे बी. 2 8 पासून पुढचा पॉईंट असणार आहे बी. काय केलं 2 8 पासून पुढचा पॉईंट घेतला बी. त्यानंतर बी पासून जो काय पुढचा पॉईंट असणार आहे 6 4. बी पासून पुढचा पॉईंट असणार आहे 6 4. तो पॉईंट घेतला 6 4. त्यानंतर 6 4 पासून पुढचा पॉईंट असणार आहे 5. 6 4 पासून पुढचा पॉईंट असणार आहे 5. तो आपण पॉईंट घेतला 5. नंतर 5 पासून पुढचा पॉईंट असणार आहे सी. 5 पासूनचा पुढचा पॉईंट घेतला सी.
सी पासूनचा पुढचा पॉईंट घेतला परत 5, सी पासूनचा पुढचा पॉईंट घेतला 5, 5 पासूनचा पुढचा पॉईंट घेतला 4 6, 5 पासूनचा पुढचा पॉईंट घेतला 4 6, तर 4 6 पासूनचा नेक्स्ट पॉईंट घेतला डी, 4 6 पासूनचा नेक्स्ट पॉईंट घेतला डी, डी पासूनचा नेक्स्ट पॉईंट घेतला 2 8, डी पासूनचा नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो 2 8, 2 8 पासूनचा नेक्स्ट पॉईंट घेतला 1, 2 8 पासूनचा नेक्स्ट पॉईंट घेतला 1, तर नाव देऊ आपण 1, आणि 1 पासूनचा अगेन आपला जो काही नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो लास्ट पॉईंट तो असणार आहे आपला ए. 1 पासूनचा आपला लास्ट पॉईंट असणार आहे तो ए, याला नेम दिला आपण ए. आता हे जे काय आपण डेव्हलपमेंटचे पॉईंट्स घेतलेले आहेत त्या प्रत्येक पॉईंटमधून आपल्याला व्हर्टिकल लाईन काढायची आहे. जे काय आपण पॉईंट्स घेतलेले आहेत त्या प्रत्येक पॉईंटमधून आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिकल लाईन्स मारायला पाहिजे. आणि त्या व्हर्टिकल लाईन्स म्हणजे आपल्या त्या प्रोजेक्शन लाईन्स असणार आहे. त्या प्रोजेक्शन लाईन्स आपल्याला घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा आपण 1 पॉईंटपासून स्टार्ट करू. 1 पॉईंटची ही प्रोजेक्शन लाईन्स, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला 2 8, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला डी, तर पुढचा पॉईंट असणार आहे तो 4 6, तर पुढचा पॉईंट आहे तो आपला 5. तर प्रत्येक पॉईंटमधून आपल्याला पद्धतीनं प्रोजेक्शन लाईन्स मारला पाहिजे. प्रोजेक्शन लाईन शुड बी फेंट लाईन. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला 6 4, नंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो बी, पॉईंट बी, तर नेक्स्ट पॉईंट आपला असणार आहे तो 2 8, नेक्स्ट पॉईंट इज अवर 1. आता या प्रत्येक पॉईंटमधून आपण प्रोजेक्शन लाईन्स घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे जे काही सर्कल आपण डिवाइड केलेलं आहे 1 to 8 पार्टमध्ये, त्या प्रत्येक पॉईंटमधून सर्कलच्या प्रत्येक पॉईंटमधून आपल्याला काय करायला पाहिजे, प्रोजेक्शन लाईन्स घेतल्या पाहिजे त्या डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेसमध्ये. आपण पहिल्यांदा घेऊया पॉईंट 3 मधून, पॉईंट 3 मधून आपण पहिल्यांदा प्रोजेक्शन लाईन घेऊया. पॉईंट 3, त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे 2 आणि 4. 2 आणि 4 मधून एक सिंगल लाईनच आपली पास होणार आहे. 2 आणि 4 पॉईंट्स याच्यामधून आपली सिंगल लाईन पास होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे 1 आणि 5, 1 आणि 5ची लाईन. त्यानंतर 8 and 6, 8 and 6 या दोघांच्या मधून सुद्धा आपली एक सिंगल लाईन पास होणार आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट असणार आहे ते पॉईंट 7, और लास्ट पॉईंट इज पॉईंट 7, आणि या पॉईंट 7 मधून सुद्धा आपली लाईन पास होते. त्याच्यानंतर आपण काय करतो, हे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण परत पॉईंट्स प्रोजेक्शन घ्यायला सुरू करूया. पॉईंट ए, ही जी काय एची लाईन आहे त्याच्यावर फ्रंट व्ह्यूमध्ये कोणताही इंटरसेक्ट करणारा पॉईंट नाही आहे, त्यामुळे इथं काही येणार नाही. त्यानंतर आपला असणार आहे तो पॉईंट 1, इथं आहे तो पॉईंट 1, याच्यावर इंटरसेक्ट करणारा इकडे पॉईंट आहे 1, म्हणजे इकडून पॉईंट 1, इकडून पॉईंट 1, जिथं कुठं आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळतो त्याला आपण नाव देऊया 1. त्यानंतर पॉईंट आहे 2 8, इकडून येणारा 2चा पॉईंट, इकडून येणारा 2चा पॉईंट, याला आपण नेम दिलं इथं 2. इकडून येणारा 8चा पॉईंट, इकडून येणारा 8चा पॉईंट, तर नेम दिला आपण 8. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला बी, इकडून येणारा डेव्हलपमेंट मधला बीचा पॉईंट, फ्रंट मधून बी म्हणण्यापेक्षा आपण दिला 7, इतर बीच्या ठिकाणी हे 3 आणि 7 असणार आहेत. 3 आणि 7, या डीच्या ठिकाणी सुद्धा 3 आणि 7 असे आपले पॉईंट असणार आहेत. या बीच्या ठिकाणी 3 7, त्याचप्रमाणे इथं डीच्या ठिकाणी सुद्धा 3 आणि 7 असणार आहे. मग आता इकडून येणारा आपला 3चा पॉईंट, इकडून येणारा 3चा पॉईंट, इथं आपला मिळतो तो पॉईंट 3. इकडून येणारा 7चा पॉईंट, इकडून येणारा 7चा पॉईंट, इथे मिळतो आपला पॉईंट 7. त्यानंतर नेक्स्ट आहे तो 6 4, इकडून येणारा 6चा पॉईंट, इकडून येणारा 6चा पॉईंट, जिथं कुठे इंटरसेक्ट करतात
त्याला आपण नाव देत जातो. इकडून येणारा 4, इकडून येणारा 4. त्यानंतर सेम पुढचा पॉईंट आहे तो आपला 5. इकडून येणारा 5चा पॉईंट, इकडून येणारा पॉईंट 5चा पॉईंट. इथं नाव दिलं आपण 5. त्यानंतर नेक्स्ट आपला असणार आहे पॉईंट सी. सीवर कोणताही पॉईंट इंटरसेक्ट करणार नाही आहे. त्यानंतर आपला अगेन असणार आहे तो पॉईंट म्हणजे 5. इकडून येणारा 5चा पॉईंट, इकडून येणारा 5चा पॉईंट, जिथे कुठे इंटरसेक्ट करतात. सेम मेथडनं आपण देत जातोय. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो 4, 6. इकडून येणारा 4चा पॉईंट आणि इकडून येणारा 4चा पॉईंट, जिथे कुठे इंटरसेक्ट करतात. इथं नाव दिलं 4. इकडून येणारा 6, इकडून येणारा 6चा पॉईंट, इथं नाव दिलं 6. त्यानंतर डीच्या ठिकाणी परत आहे ते 3 आणि 7. इकडून येणारा 7चा पॉईंट, इकडून येणारा 7चा पॉईंट, इकडून येणारा 3चा पॉईंट, इकडून येणारा 3चा पॉईंट, जिथे कुठे इंटरसेक्ट होतात त्याप्रमाणे आपण नाव देत जातोय. त्यानंतर अगेन 2 and 8. इकडून येणारा 8चा पॉईंट, इकडून येणारा 8चा पॉईंट, इकडून येणारा 2चा पॉईंट, इकडून येणारा 2चा पॉईंट, जिथे कुठे इंटरसेक्ट होतात तिथं नाव. त्यानंतर 1, इकडून येणारा 1. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही पॉईंट्स आहेत 1 to 8 हे आपल्याला स्मूथ करून जोडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 हे जे काही पॉईंट्स आहेत हे आपल्याला स्मूथ करून जोडायचे आहेत. असं आपण डायरेक्टली स्मूथ करून हे पॉईंट जोडू शकतोय. त्यानंतर राहिलेला पार्ट म्हणजे हे जे काय ABCDच्या जे काय डार्क लाईन्स असणार आहेत ते आपण ABCDच्या डार्क लाईन्स इथं कंप्लीट करतोय. ए ची लाईन, त्यानंतर D इथं जे काय असणार आहे ते होल असणार आहे, त्यामुळे इथं होलच्या पार्टमध्ये लाईन येणार नाही. त्याच्यानंतर पॉईंट C, त्यानंतर पॉईंट B आणि आपला लास्टला राहणार आहे तो पॉईंट A. नंतर ही प्रोफाईल कंप्लीट करण्यासाठी आपण टॉपची आणि बॉटमची जी काही लाईन असणार आहे रेक्टँगलची ती लाईन आपण कंप्लीट करतोय. This should be our dark line and this should be our dark line. या ठिकाणी आपलं डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस फॉर स्क्वेअर प्रिझम विथ सर्क्युलर होल हे कंप्लीट होते. ओके, थँक्यू.